Today's play activity is Call Your Friend, which comes under the category of social and personal development of preschool student. So this play activity can be shared with preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to help children to get to know each other, to learn to cooperate, and to express positive feelings. How we have to play this activity? Make all the children sit in circle. Start the game by saying, "There is a place next to me and I want Vijaya to come and sit next to me." Vijaya, please come. The child must get up and come and sit next to you. Now the child sitting on the right of where Vijaya was sitting will call another child to come and sit next to her. Let the game continue in this manner till all the children have moved from their original places. When variation is possible, keep a telephone or toy telephone or wooden piece in classroom which can be used as a telephone. Play the same game with children using the telephone by turns. कॉल युअर फ्रेंड ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. ह्यामध्ये आपल्याला मुलं सगळे सर्कलमध्ये बसलेले असतील आणि आणि टीचरच्या जवळ जो मुलगा बसलेला आहे किंवा मुलगी आहे आणि टीचर म्हणते आहे की इथे माझ्या बाजूला जागा आहे आणि मला असं वाटतं आहे की विजयाने येऊन इथे बसावं. विजया, तू येते का? मग असं म्हणून ती मुलगी उठते किंवा तो मुलगा उठतो एक आणि मॅमजवळ बसतो आणि मग ती विजयाची जागा जी रिकामी झालेली असेल तिच्या राईट साईडला जी मुलगी किंवा मुलगा असेल मग तो म्हणतो त्याला त्याच्या फ्रेंडला तो बोलवतो की ज्याचे नाव घ्यायचं असेल त्याविषयी तो मुलगा बोलू शकतो आणि तो याच पद्धतीने म्हणतो की माझ्याजवळ जागा आहे आणि मला असं वाटतं आहे की राजवीरने येऊन माझ्याजवळ बसावं. राजवीर, तू येतोस का? मग तो राजवीर उठून त्याच्याजवळ येतो आणि मग राजवीरची जागा जिथे रिकामी झालेली त्याच्या उजव्या बाजूला जो मुलगा किंवा विद्यार्थी बसलेला असेल तो परत हे सेम असं म्हणतो आणि असं करत करत सगळ्या मुलांच्या जागा चेंज होतात. ह्यामध्ये आपण एक व्हेरिएशन असं घेऊ शकतो की मुलांना एखादा टेलिफोन किंवा खेळण्यातला टेलिफोन देऊ शकतो आणि सेम ॲक्टिव्हिटी ती अशीच करतील, फक्त फोनवर बोलून असं प्रिटेंड प्लेसारखं मुलं हे करत हा परत गेम असाच करतील. या बालवयामध्ये मुलांना प्रिटेंड प्ले खूप आवडतो. म्हणजे काहीतरी असं ॲक्टिंग करायची आणि आपण खरंच असं काहीतरी करतो आहे इमॅजिनरी गेम वगैरे असं, तर मुलं खूप एन्जॉय करतात अशा गोष्टी. आणि ह्याच्यातून जेव्हाही आपली शाळा नवी सुरू झालेली असेल, सगळे मुलं नवे असतील तर त्याही वेळेस आपण इंट्रोडक्शन म्हणून एकमेकांचे नावं माहिती व्हावेत मुलांना आणि ह्यासाठी आपण अशा पद्धतीच्या प्ले ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो शाळेमध्ये.